नमस्कार. आज आपण ऑर्डर 50 बद्दल बोलणार आहोत. महारेरा अथॉरिटीने जानेवारीमध्ये ऑर्डर 50 दिली आणि सगळ्यांचं कन्फ्युजन चालू झालं. मग एका मोठ्या लेआउटमध्ये अनेक प्रोजेक्ट रजिस्टर होऊ शकत नाहीत अशी अफवा उठली. म्हणजेच एका लेआउटमध्ये 10-12 बिल्डिंग्स असतील तर त्याच्यामध्ये आपण ब्रेक करून फेजेस करू शकत नाही असं लोकांचं म्हणणं आलं. या ऑर्डर 50चं इंटरप्रिटेशन अतिशय चुकीचं केलं गेलं. ऑर्डर 50चं क्लिअर इंटरप्रिटेशन म्हणजे ऑर्डर 50 मध्ये महारेरा अथॉरिटीला नक्की काय सांगायचंय हे आता आपण डिस्कस करूया. ऑर्डर 50 ही केवळ आणि केवळ डबल रजिस्ट्रेशन्स होऊ नयेत म्हणून दिलेली आहे. म्हणजेच एका सँक्शन प्लॅनमध्ये एक प्रोजेक्ट एकदाच रजिस्टर होऊ शकतं असं सांगितलं गेलंय. ह्याचा अर्थ असा अजिबात होत नाही की मोठ्या लेआउटमध्ये जिथे 10-15 बिल्डिंग्स आहेत अशा लेआउटचं तुम्ही फेजिंग करू शकत नाही. अशा मोठ्या लेआउटचं नक्कीच तुम्ही फेजिंग करू शकता आणि अनेक फेजेसमध्ये असे प्रोजेक्ट्स तुम्ही रजिस्टर करू शकता. आता या लेआउटच्या प्रोजेक्टसाठी किंवा लेआउट्सच्या फेजिंग रजिस्ट्रेशनसाठी एकच कंडिशन दिलेली आहे. या ऑर्डर 50 मध्ये तुम्हाला एकच कंडिशन सांगितलेली आहे, ती म्हणजे पहिली फेज जेव्हा तुम्ही रजिस्टर करता आणि तुमचं लेआउट साईटवरती अपडेट करता, अपलोड करता, ॲप्लिकेशन करता, तेव्हा ज्या काही ॲम्युनिटीज आणि स्पेसिफिकेशन्स तुम्ही लेआउटमध्ये दाखवलेल्या आहेत म्हणजे स्विमिंग पूल, जिम, प्लेग्राऊंड, गार्डन, रोड किंवा अदर ॲम्युनिटीज, STP अशा कुठल्याही ॲम्युनिटीजची आणि स्पेसिफिकेशन्सची लोकेशन तुम्ही पुढच्या कुठल्याही फेजेसमध्ये चेंज करू शकत नाही. ही खूप महत्त्वाची आणि एकच कंडिशन या ऑर्डर 50 मध्ये महारेरा अथॉरिटीने आपल्याला दिली. एवढं आणि एवढंच या ऑर्डर 50 मध्ये सांगितलेलं आहे. अगदी निश्चिंतपणे एका मोठ्या लेआउटमध्ये अनेक फेजेस तुम्ही रजिस्टर करू शकता. वेगवेगळ्या रेरा नंबरनी तुम्ही ॲप्लिकेशन्स करू शकता आणि वेगवेगळे रेरा नंबर तुम्हाला मिळू शकतात. धन्यवाद.